कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मस्त कुरकुरीत बटाटा भजी बनवणार आहोत. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, बटाटा भजी छान कुरकुरीत तयार झालेली आहेत आणि पाहूनच तुम्हाला कळत असेल, अजिबात ही भजी तेलकट झालेली नाही. छान पुरीसारखी टम्म फुगलेली तयार झालेली आहेत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी मला माहीत असलेल्या अचूक टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. या पद्धतीने भजी जर का बनवली तर तुमची सुद्धा बटाटा भजी परफेक्ट अशी तयार होतील. अजिबात तेलकट होणार नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बटाट्याची भजी बनवण्यासाठी इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. एक मोठ्या आकाराचा, एक मध्यम छोट्या आकाराचा. यावरचं साल काढायचं आहे. बटाटे तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही. याऐवजी एक मोठ्या आकाराचा बटाटा तुम्ही वापरला तरीही चालेल. आता भज्यांसाठी बटाटा कट करत असताना सुरीने एकसारखे काप येत नाही यासाठी इथं मी वेफर्सची किसणी वापरलेली आहे. ही जर का तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही सुरीने बटाट्याचे गोलाकार पातळ काप करून घेतले तरी सुद्धा चालेल. बटाट्याचे काप करत असताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायचे नाहीत. हलके पातळ, हलके जाडसर ठेवायचे आहेत. जर का खूप जास्त जाडसर बटाट्याचे काप तुम्ही तयार केले तर आतला बटाटा व्यवस्थित शिजला तर जात नाही. सोबतच बटाटा भजी खूप जास्त मऊ पडतात आणि व्यवस्थित अशी फुगली जात नाही. तर आता सगळ्या बटाट्याचे स्लाइस मी करून घेतले. आता हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. यानंतर एखाद्या सुती कापडावरती हे बटाट्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत व यावरचं पाणी आपल्याला व्यवस्थित असं टिपून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. थोडक्यात काय तर हे बटाट्याचे काप आपल्याला कोरडे फडफडीत करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली बटाटा भजी अजिबात तेलकट होणार नाही. छान पुरीसारखी टम्म फुगली जातील. आता हे आपण असं साईडला ठेवून देणार आहोत. आता भज्यांसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मी 250 ग्राम इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेत असताना चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत. आता बटाटा भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी इथं पोहे खायचे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा थोडासा हातावरती कुस्करून नंतर यामध्ये घालायचा आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ही भजी मी अतिशय सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर सुद्धा घालू शकता. आता इथं मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा आज प्रमाण सांगणार आहे. तर ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच 1 वाटीला चतकोर हिस्सा कमी इतकं पाणी घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी हिंग घालायला विसरले होते. छोटा पाव चमचा हिंग घातलं. आता थोडं-थोडं पाणी घालत भज्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बटाटा भजीचं बॅटर तयार करत असताना लक्षात ठेवा एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही. नाहीतर बॅटर खूप जास्त सैलसर होऊ शकतं व बटाटा भजी तेलकट होऊ शकतात. तर आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे इतकं घट्ट तुम्हाला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. ना जास्त खूप पातळ, ना जास्त खूप घट्ट. तर आता याचा रंग पाहून घ्या. हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांसाठी एकाच दिशेने एक सलग एकसारखं फेटून घ्यायचं आहे. तर हे बॅटर पहा छान सिल्की स्मूथ तयार झालेलं आहे व याचा रंग सुद्धा बदललेला आहे. पांढरट हे बॅटर दिसत आहे. तर आता हे साईडला ठेवून देऊया. बटाट्याचे काप सुद्धा मोकळे फडफडीत असे सुकले गेलेले आहेत. तर आता या भज्यांच्या बॅटरमध्ये आपल्याला एक मोठा चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. यानंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे 2च चिमूट यामध्ये तुम्हाला सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर आता हे बॅटर आपल्याला परत 1.5 ते 2 मिनिटांसाठी एक सलग फेटून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. यामुळेच बटाटा भजी छान पुरीसारखी टम्म फुगली जातात. आता हे मला थोडंसं घट्ट वाटत होतं. यासाठी मी परत यामध्ये 2 चमचे इतकं पाणी घातलेलं आहे. तर आता फायनली आपलं बटाट्याच्या भजीसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशाच पद्धतीचं तुमचं सुद्धा तयार व्हायला हवं. आपण पाऊण वाटी इतकं पाणी घेतलं होतं त्यापैकी 4 चमचे इतकं पाणी माझं राहिलेलं आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. बऱ्याच जणांचं बेसन पीठ खूप जास्त दिवसांचं असतं, विकतचं असतं, बऱ्याच जणांचं घरचं सुद्धा असतं. थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा भजी छान परफेक्ट अशी तयार होतात. बटाट्याचा काप बेसन पिठामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला बुडवून तळून घ्यायचे आहेत बटाटा भजी. आता भजी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं. तर आता इथे पहा थोडंसं बेसन पीठ यामध्ये सोडून पाहायचं आहे. छान तळून पटकन वर आलं की समजायचं तेल कडकडीत गरम झालं. आता भजी आपल्याला तळण्यासाठी सोडायची आहेत. भजी सोडत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. भजी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम पेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे आणि
फुल फ्लेमवरती ही भजी तळायची नाही. जर का मोठ्या गॅसवरती तुम्ही भजी तळली, तर ती पटकन कलर पकडतील व आतून कच्चीच राहतील. भजी तळत आल्यानंतर यामध्ये तुम्हाला हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत. मिरची तळत असताना मिरचीला मध्ये कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर मिरची फटकन अंगावरती उडणार नाही. तर अशाच पद्धतीने मी सगळी बटाटा भजी तयार करून घेतली. तर ही बटाटा भजी छान पुरीसारखी टम्म फुगलेली आहेत. अजिबात तेलकट होत नाही. एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.